नागपूर जिल्ह्यातील खापरगेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलवाडा गावात मध्यरात्री चोरीचा थरार उघडकीस आला आहे. चोरट्याने घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, मात्र घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी टळली आहे. विशेष म्हणजे चोरट्याने आधी शेजारच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद करून गावकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बैलवाडा गावात मध्यरात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने सर्वप्रथम तेजराव झुमडे आणि चक्रधर चिखले यांच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद केलेत, जेणेकरून कोणीही बाहेर येऊ शकणार नाही. यानंतर चोर भुजंगराव ठाकरे यांच्या घराच्या स्वयंपाकघराची खिडकी फोडून आत शिरला आणि घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न करू लागला. याचवेळी घरातील एका महिलेची झोप उघडली. सुरुवातीला काहीतरी आवाज होत असल्याचा संशय आला, मात्र समोर चोर उभा असल्याचे लक्षात येताच त्यांनी धैर्य दाखवत आपल्या मुलाला मोठ्याने हाक मारली. महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी जमलेत. गावकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहून चोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झालाय. चोरट्याने सुरेश ठाकरे यांच्या घराच्या दरवाजाची आतील कडी तोडण्याकरिता प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संशयित चोर टक्कल असलेला असून त्याने केवळ अंतर्वस्त्र परिधान केले होते. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे PSI विलास करमांगी यांनी तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केलेत. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या संपूर्ण घटनेतील गावातील युवक आणि नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व एकजूट यामुळे संभाव्य मोठी चोरी टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. बैलवाडा गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली असली तरी मध्यरात्री चोरट्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.